मोहरनं चारी बाजूनी वेढा घातला होता. काय झालं, नेताजी पालखर आलते राजांना सोडवायला. नेताजी पालखर सैनिक 10,000 होतं आणि यांची फौज 40,000ची. आणि गडाच्या पायथ्याला लढाई झाली मोठी. त्यात त्यांना अपयश आलं, माघारी गेले पालखर. ही बातमी समजली महाराजांना की नेताजी पालखर माघारी गेलेले आहेत आणि धान्य किल्ल्यावरती येणारं बंद झालेलं आहे. आपण धान्य बघितलं कोठारलोय, हे धान्य संपत आलं होतं. राजांना वाटले की आपण किल्ला तर हरणार आहोत, काहीतरी केलं पाहिजे. मग काय केलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा उजवा हात म्हणजे कोण, नकली शिवाजी, त्यांचं नाव होतं शिवाकाशी. शिवाकाशीचं गाव होतं पन्हाळ्याच्या पायथ्याला. त्या गावाचं नाव आहे नेबापूर. वेढा खाली होता, आतमध्ये गाव होतं. त्यांना राजाने गडावर बोलून घेतलं. राजे बोलले शिवाकाशीला, एक आमची कामगिरी करणार का? पहिला मावळे असे होते, राज तुम्ही कुठलंही काम सांगा, हो म्हणायचे. राजे बोलले, हे काम जरा जोखमीचं आहे, यात आपले प्राण जातील. काय उत्तर भेटे शिवाजी, राज हा शिवाकाशीद मरणाला घाबरत नाही, मला एक दिवस राज बना मिळतं, हे कुणाला मिळालं का? आणि तुमचे कपडे मी घालणार आहे, मी राजे नशीबवान आहे. राज मी जरी मेलो तरी शिवाकाशी मरणार नाही. पण माझं भाग्य किती बघता, माझ्या आई बापाची पुण्य आहे किती बघता. राज, ही तुमची कापडं जेव्हा माझ्या अंगाला लागली ना, तेव्हाच शिवा मेला. आता उरलाय तो तुमचा आत्मा आहे फकस्त. येतो मी. चला हा येळ दौडू नका. गडावरती महाराज 2 झाले. नेमके राजे कुठले खरे आहेत आणि कुठले खोटे आहेत काहीच कळत नव्हतं. जे राजे पहिला बाहेर पडले ते नकली पडले. कोण, शिवाकाशी. कुठून बाहेर पडले, तुम्ही आतमध्ये एंट्री केली 4 दरवाजा, तिथून ते बाहेर पडले. ही खबर सिद्धीला पोचली. त्यांनी गडाचा वेढा काढला आणि नकली शिवरायांचा पाठलाग केला. जे वेढा फुटला गेला त्यावेळी खरे शिवाजी महाराज, साशे मावळे, रायाजी बांदल, हैबतराव, बाजीपूर देशपांडे, त्यांचे भाऊ फुलाजी, विठूजी काटे, शंभू जाधव आणि बांदल सेना जी बाहेर पडली, तो हा रस्ता म्हणायचा, पन्हाळगड ते विशाळगड. हा दाखल मार्ग कोणी म्हणतो ना, हेराचे प्रमुख भैरजी नाईक, त्यांनी दाखल मार्ग पन्हाळगड ते विशाळगड. राजे उतरले कधी, 12 जुलै 1660 मध्ये. होता गुरुवार, पौर्णिमा होती, पायात चप्पल नाही, खांद्यावर पालखी, धो पाऊस. रात्री 8 वाजले होते. आपल्या राजाने अंतर विशाळगडचं निम्म पार केलं असेल. तिकडे समजलं फाजल खानला, हा शिवाजी नाहीये, खोटा शिवाजी आहे. राजा, शेवटचा मुजरा. सोचा नहीं कभी तेरी गर्दन मारी जाएगी. अरे शिवाजी राज म्हणून मरतोय, असं भाग्याचं मरण 1000 वेळा झेलाया. तयार हायो शिवाकाशी. राजा, तुमच्या ध्यानात येत नाही पण मला स्वर्गाचं दर दिसतंय. हो, अजून काय पाहिजे माणसाला? लोक माणूस आयुष्यभर कसा कसा जगला ते सांगतात, पर माझ्या बाबतीत लोक सांगतात की शिवा असा बिलंदर, की शिवाजी राजाचं मारण मेला. मरून 96,000 वर्ष जगेन म्या राज.